बघतो काय बोल की काहीतरी. तर आम्ही आज चाललोय महाबळेश्वरला. यमाची राईड आहे. येऊ दे इकडे शोरूम बिरूम येऊ दे दादा. इथे दिसतंय का शोरूम? यामाचं नाव. हा तर गाड्या बिड्या आहेत ना. FZX प्रमोशन आहे. सो यमानी राईड ऑर्गनाईज केली आहे. तर आम्ही चाललोय. वेट करतोय. आकाश आमचं कॅप्टन आहे फ्रॉम आयुष मोटर्स. तो येतोय आता. सो गाडी अलॉट होईल. सो तर यामाची अशी दरवर्षी एक ओव्हरनाईट टूर असते. तर मागच्या वर्षी हरिहरेश्वरला केली होती. त्याचाही ब्लॉग आपण केलेला आहे. तो तुम्ही चॅनेलला व्हिजिट करून नक्की बघू शकता. आणि आत्ताचा जो ब्लॉग आहे तो आपण महाबळेश्वर पर्यंत करणार आहे. तर आता बघूयात कसं काय नियोजन होतंय ते. तर आत्ता तर इथं आम्ही शोरूम मध्ये आलेलो आहे. ते या जरा दाखवा आपलं तोंड. हे सांगा तुमची माहिती. नमस्कार, मी अमोल. तर आमची आज राईड आहे नमस्कार महाबळेश्वर. मित्रांनो असं म्हणतो. नमस्कार मित्रांनो, हा माझं नाव अमोल. हा मी अभिषेकचा मित्र आहे. हा तर आमची राईड चालली आहे आता महाबळेश्वरला. यमाचं FZXचं प्रमोशन आहे. सो आम्ही आकाश कॅप्टन आहे आमचा आयुष मोटर्स मधून. त्याचं वेट करतोय. हा आलं एवढंच. ठीक आहे. तर आता ते जरा गाडी घ्यायला आलेलो आहे शोरूम मध्ये. आता आमच्याकडे आहे एक FZX अमोलची, पण आता अजून एक गाडी घेण्यासाठी शोरूमला आलेलो आहे. तर आता जे कॅप्टन आहेत आमचे आकाश म्हणून, तर त्यांची वाट बघतोय इथे. ते आल्यानंतर ते गाडी देतील आम्हाला. त्यानंतरून मग वाजेमध्ये डीमार्ट जी आहे तिथं मीटिंग पॉईंट आहे आजचा. तर मग तिकडे जाणार आहे. आणि मग तिथून मग आता कसं काय पुढे नियोजन आहे ते बघूयात आपण. नेहमीप्रमाणे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. आणि इकडे बघू शकते मागं ते हातात विजात घालतात ते सगळं ग्लोव्ज बिव्स आहे की नाही. आणि जी मागची राईड होती हरिहरेश्वरची, हे जे R15 बघताय समोर, तर ही होती आपल्याकडं. पण आता आजच्या राईडला ही FZS किंवा FZX या दोन एखादी कुठली तरी गाडी मिळेल आपल्याला. R15 मिळाली तर म्हणजे खूपच चांगले. आता तू बोलला की FZX प्रमोशन आहे. हा बरं म्हणतोय म्हणून. तर ही जी गाडी आहे FZX, तर ह्याचं प्रमोशनची ही ओव्हरनाईट टूर आहे. तर अशा पद्धतीने आता चालू होईल. तर कसं काय 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 होतंय तर ते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. आणि आपण भेटूत आता डीमार्ट पाशी. तर आम्ही आता डीमार्ट पाशी आलेलो आहे. तर शोरूम वरनं गाडी वगैरे घेऊन आता डीमार्ट पाशी आलेलो आहे. तर इथे बघू सगळ्या जास्ती करून FZXच लावलेले आहेत. आणि मागे FZS वगैरे. आणि इथे आपल्या गाड्या आहेत. पॉन्चो वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि हे आमचे मित्र. पद्धतीने आता सुरू होईल राईड वगैरे. तर इथं आता थोडा वेळ लागेल. रजिस्ट्रेशन वगैरे चालू आहेत सगळे. चहा वगैरेची सोय पण आहे. आणि आता इथून आता बघू पेट्रोल भरण्यासाठी कुठेतरी थांबतील थोडा वेळ. आणि त्यानंतर मग डायरेक्ट खेड शिवापूरच्या आसपास नाश्त्यासाठी थांबणार आहेत. आणि त्यानंतर मग डायरेक्ट डेस्टिनेशन महाबळेश्वर. तर आता बघूयात आदले मधले काही सीन्स काढता आले, पाऊस नसेल तर ते आपण बघूयात आता कसं काय होतंय ते. आता डायरेक्ट आपण नाश्ता जिथे करणार आहोत तिथेच आपण डायरेक्ट आता भेटूयात. तर इकडे लक्ष दे बाबा, तिकडे काय आहे. तर नाश्त्यासाठी आता थांबलेलो आहे आपण. तर काय नाव आहे हॉटेलचं? सयाजी. येणार ना सर, तुमच्याकडे पण येणार सर. तर रूफटेल बाय सयाजी हॉटेलचं नाव आहे. आता एक सर आहेत, त्यांना इच्छा आहे खूप. तर आता त्यांच्याशी जरा संवाद साधू आपण. हाय गाईज, द्या तुमची थोडीशी माहिती द्या सर.
माझी माहिती हा द्या ना तुमचं नाव वगैरे. माझं नाव शरद कसं काय पाटील. आज शोरूम विजयलक्ष्मी ऑटो वाघोली. मी कॅप्टन आहे. माझे पण ब्लू स्टिक ग्रुप्स आहे. आता माझे फ्रेंड यांच्यासोबत मी आज ब्लॉग मध्ये आहे तुमच्या. आज आम्ही आता महाबळेश्वर राईड साठी निघालेलो आहोत. आता आम्ही ब्रेकफास्ट साठी थांबलेलो आहेत. या तुम्ही पण ब्रेकफास्ट करायला. नक्कीच. कसं करणार कट? काही कट नाही होणार आहे. आणि ते समोर बघू शकताय गाड्या लावलेल्या आहेत. तर फोटो सेशन साठी वगैरे खाऊन झाल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर परत एकदा फोटो शूट होईल व्यवस्थित. आणि आता बघूयात आपण आज जाऊन की काय काय खायला प्यायला वगैरे. ते बघू शकता माझं गाड्या. आणि आता बघूयात आपण की कसं काय आहे खायला प्यायला वगैरे ते सगळं. आणि त्यानंतर मग फोटो सेशन वगैरे. तर जाऊयात आता आतमध्ये आणि एन्जॉय करूयात ब्रेकफास्ट. तर नाश्ता वगैरे झालेला आहे. आणि बघा इथं डाएट म्हणून चहा पितायत. दोन दोन तीन वेळा काय 2-2 काय बोलतोय तू? चहा. तर आता तुम्ही बघितलं मगाशी की ह्याच्या आधीची क्लिप जी होती ती नाश्त्याची होती. काय काय होतं तर सँडविच, उडीद वडा, इडली, भुर्जी पाव, पोहे, फ्रुट्स पण होते, पपई आणि कलिंगड होतं. त्यानंतर चहा कॉफी पण आहे. आणि अजून काय होतं? केलॉग्स मुसली. हा तर ते पण होतं. ते काय आम्ही घेतलं नाहीये. यांनी केलं होतं ट्राय पण काय आवडलं नाही. आवडलं. टेस्ट चांगली होती. आणि बाकी पण ओव्हरऑल सगळं चांगलं होतं. तसं काय म्हणजे थोडं इडली आता कसं आपली इथली खायची सवय नाही. हा फक्त आता हे श्रावण आणि त्यात शनिवार असल्यामुळं बुर्जी वगैरे काही खाता नाही आलेली. आता संध्याकाळी पण आहेत म्हणजे असंच डिस्कशन चालू होतं नाश्त्याच्या वेळेला की संध्याकाळी काय काय मेन्यू वगैरे. हे आता यांचा श्रावण आणि शनिवार आहे त्यामुळे संध्याकाळी पण काय खायला मिळणार नाहीये. काय काय संध्याकाळी काय काय लॉलीपॉप आहे. नॉनव्हेज काही खाता येणार नाहीये. आणि उद्या जेवण नाही, उद्या नाश्ता करून निघायचंय त्यामुळे उद्याही जमणार नाही. तर अशा प्रकारे होतं. चांगली चव वगैरे आहे पण नियोजन थोडंसं अजून करायला पाहिजे चांगलं म्हणजे कारण की शॉर्टेज पण होतं मध्ये मध्ये. तर अशा प्रकारे नाश्ता वगैरे झालेला आहे. आणि शकताय गाड्या परत एकदा. तर अशा प्रकारे आता निघायची तयारी चालू आहे. तर आता डायरेक्ट आपलं डेस्टिनेशन जे आहे महाबळेश्वर तर तिकडेच आपली डायरेक्ट भेट होईल. ॲक्च्युली मध्ये पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते पण पावसामुळे काही मोबाईलच बाहेर नाही काढता आला निघताना पण. तरी पण आता मी दुसऱ्यांकडून व्हिडिओ क्लिप्स वगैरे घेईन मी आदले मधले ज्यांच्याकडे गोप्रो वगैरे आहे. जर का त्यांनी सहयोग दिला तर ते तुम्हाला मी दाखवू शकतो. तर आता बघूयात कसं काय होतंय. तर आता डायरेक्ट आपण भेटूयात आपल्या हॉटेलवर आणि आधीमध्ये कुठे थांबलो तर तिथलेही आपण व्ह्यू वगैरे बघूयात. तर तुम्हाला दाखवतो मी कुठे थांबलोय काय वगैरे. नाहीतर मग डायरेक्ट आपलं हॉटेल. तर डायरेक्ट आता आपण भेटूयात पुढचं जिथे कुठे आपला थांबा असेल तिथे. तर अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि शेवटपर्यंत बघायला नक्की विसरू नका व्हिडिओ. हा शेवटपर्यंत बघायला नक्की विसरू नका. काय याच्या पुढे अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. हा लाईक राईडच्या रिलेटेड आहे. आणि जी मागची आम्ही राईड केली होती हरिहरेश्वरची तर त्याच्या संदर्भात पण आपण थोडीशी चर्चा गप्पा गोष्टी काय काय कसं काय होतं हो ते पण आपण जरा डिस्कस करू जर का हॉटेलला पोहोचल्यानंतरून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अजून काही सांगायचं? नाही डन. ठीक आहे. चष्मा विसरला माझा. चष्मा आणला होता बरोबर आहे. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे रिसॉर्टला. आणि आता बघू शकता इथं जेवणाची तयारी सगळी चालू आहे. हे डायनिंग हॉल बघू शकता या.
तर अथक अथक प्रयत्नांनंतर आम्ही पोचलेलो आहे रिसॉर्टमध्ये. आता ते अथक प्रयत्न कसे तर अमोल भाऊ तुम्हाला सांगतील. सांगा अथक प्रयत्न म्हणजे काय केलंय नक्की. म्हणजे पाऊस खूप जोरात झाला होता आणि थोडी चुकामुक झाली खरं तर. पुढे मागे झाले काही मेंबर्स. म्हणजे रस्ता नवीन आहे थोडा. सो कसं आहे की काही काही मागं राहिले, काही काही पुढे गेले, काही काही रस्ता चुकले. पण ठीक आहे, नंतर मग ते कोलॅबरेशन झालं बरोबर आणि पोहोचलो सगळे बरोबर. थोडा टाईम लागला आमच्या मित्राला यायला. फायनली मित्राला म्हणजे मला याला आता काय सांगायचं. खूप मोठा चकवा बसलेला आहे. खूप मागे पुढे करून शेवटी पोचलेलो इथं मी पण हॉटेलमध्ये. पण आता ठीक आहे, म्हणजे काय म्हणणार आता. गुगल मॅप तर म्हणजे एकदम खतरनाक चालत होतं. खूप मोठ्या स्पीडमध्ये चालत होतं गुगल मॅप. इतका पाऊस होता. मला याला खूप उशीर झालेला आहे ॲक्च्युली. कारण की हायवेवरनं पहिला राईड घ्यायचा होता. तर मी काही जण पुढे चाललो तर त्यांच्यासोबतच गेलो. म्हटलं पुढून रस्ता असेल त्यांच्यासोबत जाऊ. पण पाचवडपर्यंत जाऊन रिटर्न यावं लागलं मला. म्हटलं पाचवडपर्यंत आलोय पण कोणी दिसताना. आपण रस्ता चुकलेलो आहे. म्हणजे रस्ता माहीत होता पण म्हटलं सगळे पुढे झाले तर आपण पण पुढे जाऊयात म्हणून पुढे गेलो. तर परत मागे यावं लागलं मला 15-20 किलोमीटर जवळजवळ. आणि इथून मग आलो मी. आणि पाऊस घाटात पसरणी घाटातून जो काय पाऊस लागलाय तो रिसॉर्टला आलोय तरी सुद्धा पाऊस थांबलेला नाहीये. त्यात पण आधी महाबळेश्वरच्या मेन मार्केटपर्यंत गेलो. मॅप पण चालू करता आला नाही इतका पाऊस होता. म्हटलं तिथपर्यंत जाऊ आधी, तिथून फोन करू की कुठे बाबा. तर त्यानंतरून कळलं की परत मागे यायचंय. आणि मग शोधत शेवटी पोहोचलो रिसॉर्टला. आणि आता जेवणची तयारी चालू आहे. तर इथे बघू शकताय. आता ते बघू आपण काय काय आहे. तर बघू शकताय फ्राईड राईस आहे, गोबी मंचुरियन आहे, काकडी, पापड, इकडं लेमन कोरिअंडर सूप, इकडे मंचुरियन. आणि इकडे काय काय आहे, इकडे पण सेम आहे फक्त एक नॉनव्हेज ॲड झालेले आहे. हां. आणि यानंतर मग जेवणाचं जे काय आहे ते वेगळे मेन्यू आहेत. तर जेवणाचं आपण बघूयात नंतर. पहिले हे जे आहे आत्ता स्टार्टरमध्ये ते आधी संपूयात आणि मग परत जेवणाचं बघूयात कसं काय आहे ते. आणि इथं बघू शकता जेवायला रोटी आहे, गुलाबजाम आहेत, राईस, डाळ, पनीरची सब्जी आहे आणि एक व्हेज कोल्हापुरी आहे आणि एक मटर पनीर आहे. तर आता जेवण करूयात आणि मग भेटूयात परत. तर जेवण वगैरे झालेलं आहे. आता अजून जेवण चालू आहे. आणि आता आपले आजचे लीड आहेत अनुराग भाऊ. हाँ, तर आता थोड़ा सा अपन हिंदी में कॉन्वर्सेशन करूँ. तर अभी अनुराग भाई बताएंगे कि ओवरऑल एक्सपीरियंस अब तक का कैसा है सुबह से. तो बताइए अभी. सिर्फ भगाने का, गाड़ी पहुंचाने का, यही था मेरा मोटो. जितनी बार रुकेंगे उतनी बार फोटो चलेगा. सबसे बढ़िया गाड़ी भगाओ पहुंचाओ, मस्त था. और कुछ नहीं, बस बारिश पूरा बदन गीला है. कुछ मांगता क्या एक्स्ट्रा बारिश में. वो तो भाई नो डाउट. काय तुला पाहिजे. नको चाय ठीक है भाई. ले असं लेते याला. तो पता नहीं इसका अभी क्या करेगा रात को इसका तुम्हारा. आपण आता रूम बघूयात. त्यांचं जेवण झाले की रूम वगैरे तुम्हाला दाखवतो. आणि मग आपण ह्याच्यावर सविस्तर चर्चा करू.
तर आता काहीतरी गोड म्हणून स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम. काय म्हणतोय बोल. स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम आणि गुलाबजाम पण टेस्ट एक नंबर लागतो. हा, याचं स्ट्रॉबेरी फ्लेवर जो आहे तो खूप आवडत आहे. कुछ बोलना है क्या इसके ऊपर? बोलतोय खोल को चिल्ला का बोलला तर अशा पद्धतीने आम्ही रूमवर आलेलो आहे. बघू शकता इथं 1002 आपली रूम आहे. आणि आपलं जेवणाचं जे होतं वरती बघू शकताय पिवळा दिवा. मग तुम्ही मोबाईलची पार लावाल माझी. जर बघू शकता इथं ते पिवळा दिवा वरती, तिथं जेवणाची व्यवस्था आहे रात्रीची पण. आणि इकडे बघू शकता भर पावसात स्विमिंग पूल मध्ये धुराळा चालू आहे. रूम वगैरे बघूयात आपण. तर हे आवरावरी करतात येत. तर जरा लाईट बीट लावा. कार्ड झाले इथं बघू शकताय. आता जरा लाईट लावतो पहिले. तर इथं बघू शकताय दरवाज्यात आले इथं आपलं कपाट आहे. कपाटामध्ये रेकॉर्ड होते तू काय बोलतोय ते. इथं बघू शकता इथं हँगर वगैरे दिलेले आहेत. त्यानंतर इकडे लॉकर आहे. इथे वरती 2 कप्पे आहेत. त्यानंतर इथं खाली एक कप्पा, 2 ड्रॉवर आणि त्या खाली अजून एक कप्पा आहे. तर अशा प्रकारे कपाट आहे. त्यानंतर इकडे वॉशरूम आहे, एक कमोड. त्यानंतर इकडे हेअर ड्रायर आहे, आरसा आहे, बेसिन आहे आणि इकडे शॉवर घेण्यासाठी जागा आहे. वरती दिलेला आहे शॉवर. इकडे टॉवल वगैरे पण आहे. आणि अजून एक इकडे काच आहे, आरपार दिसतंय यातनं. म्हणलं काच नाही का आतली आरपार दिसतं ना. इथं एक आरसा आहे. परत इकडे बॅगा वगैरे ठेवायला जागा. त्यानंतर इथं हे सकाळपासनाचे काय काय स्टोरी केलेत ते बघतं ते इथं. त्यानंतर इथं परत हे चहा पाणी गरम करायला काय पाहिजे असेल तर ते भांड आहे. त्यानंतर इथे चहाच येणार आहे. हा काय हा चहा पावडर, साखर वगैरे आहे. त्यानंतर इकडे टीव्ही. त्यानंतर इथे फ्रीज पण दिलेला आहे. इकडे पण काही जागा आहे. हे स्पीकर आम्ही आणला होता पण अजून वाजवलाच नाहीये. आणि इकडे पण 2 कपाट आहेत. त्यानंतर तिकडे बघू शकताय फोन आहे, नाईट लॅम्प आहे आणि थोडीशी जागा आहे सामान ठेवायला. त्यानंतर इथे बघू शकताय पक्ष्यांची डिझाईन आहे. त्यानंतर इथं वरती AC. इकडे किंग साईज बेड आहे, डबल बेड. इकडे परत एक टेबल आहे छोटंसं. त्यानंतर इकडे अजून एक आरसा आहे. इकडे चार्जिंग सॉकेट वगैरे. इकडे आता हे पावसात भिजल्यामुळं कपडे पडलेले आहेत कसे पण. त्यानंतर इकडे बाहेर बघू शकताय रेनकोट वगैरे वाट टाकलेले आहेत. हे व्ह्यू आहे आमच्या गॅलरीचा. त्यानंतर इकडे परत बाहेर एक टेबल, एक खुर्ची. काय मग कशी काय वाटते रूम? चांगली आहे. हा म्हणजे व्यवस्थित आहे एकदम. कसंच काय असं हे नाहीये. एकदम पॉश आहे आणि स्वच्छता पण आहे. तो चांगला आहे. कोणाची आठवण येते का? काय बोलतो त्या बघा गाणं बी वाजायला लागले. टाटा स्कायची पण सोय दिलेली इथं. म्हणजे रात्री पिक्चर बघायचं असेल तर ते पण काम होऊन जाते. आणि
आमची जी रूम आहे ती रोडच्या या साईडला असल्यामुळं तुम्हाला पण रोडच्या त्या साईडला जे रूम्स आहेत तर तिथून व्ह्यू बऱ्यापैकी दिसतो, म्हणजे अख्खं हॉटेल वगैरे पण कव्हर होतं त्यामध्ये. तर तशा प्रकारे तो व्ह्यू आहे. आता बघूयात त्यात, जर का आता पाऊस आहे त्यामुळं तिथे जाताना येते, लोक आराम करतात ते जेवण वगैरे करून तिथली जे रायडर्स आहेत ते. तर बघूयात पुढे कसं काय होतंय ते नियोजन, त्यानुसार तुम्हाला नक्की व्ह्यू दाखवण्यात येईल. सकाळी मी ट्राय करेन करायचा, किंवा आता रात्रीचं जर का चांगला लाइटिंग वगैरे मध्ये जर का येत असेल चांगला व्ह्यू तर ते पण आपण करूयात. आणि जसं तुम्हाला मग अशी बोललो, म्हणजे सुरुवातीला बोललो होतो की आम्ही मागची राईड गेली होती हरिहरेश्वरची, तर त्या संदर्भात पण आपण थोडीशी चर्चा करणार होतो. तर काय वाटतंय हरिहरेश्वर आणि महाबळेश्वर, काय कसं काय वाटतंय नियोजन दोन्हीचं? दोघांचंही नियोजन चांगलं आहे, म्हणजे कुठे काय त्यांनी कमी किंवा काय असं काही केलं नाही. ऑब्व्हियसली आता एम आय म्हणल्यावर त्यांचं जे ब्रँडचं जे प्रमोशन आहे कॅप्चरेक्सचं ते त्यांनी चांगलंच केलंय. त्या प्रमोशन करायचं म्हणून उगाच काहीतरी केलं असं नाही, तर त्यांनी ज्या सोयी सुविधा पुरवल्यात कस्टमर्सला, ज्यांच्याकडं म्हणजे जे एम आयचे युजर्स आहेत, तर ते चांगल्या पद्धतीने त्यांनी ते मेंटेन केलेले आहेत, वर्ष करत आलेले आहेत. अच्छा. तर हरिहरेश्वरची राईड पण चांगली होती. तिकडं तर कोकणात दोन्ही लोकेशन खरं तर वेगवेगळे आहेत. तिकडचा पण एक्सपिरियन्स भारी होता, फक्त ते डिस्टन्स जास्त होतं ऍज कम्पेअर टू महाबळेश्वर. आणि लोकेशन वाईज दोन्ही चांगलं आहे. आता इकडचा अनुभव डिफरंट, कारण आता पावसाचं वातावरण आहे, लोकांचा कल जास्त असतो महाबळेश्वर किंवा थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा. तो त्याच्यामुळे कसं आहे की गर्दी पण भरपूर आहे त्याची. हा, आणि म्हणजे काय वाटतं की यामाच्या टूरला यावं का नाही? वर्षात एकच असते पण फायदेकारक असते, कारण की 2,500 रुपये या टूरचे आम्ही भरलेले आहेत प्रत्येकी. 2,500 रुपयामध्ये तुम्हाला महाबळेश्वर सारख्या ठिकाणी अशा प्रकारचे रूम असलेलं हॉटेल मिळतंय. त्यानंतर त्यामध्ये तुमचं रूमचं भाडं, एक वेळचा जेवण, दुपारचा नाश्ता, रात्रीचं जेवण, संध्याकाळचे बार्बेक्यू स्नॅक्स वगैरे, आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता. म्हणजे फार काय वाईट नाहीये. काय म्हणणं याच्यावर? चांगलं आहे, बरोबर. हरिहरेश्वरला पण सेमच होतं. हा, सेमच होतं. म्हणजे त्या बाबतीत तर काय व्यवस्था चांगलीच आहे, आणि बाकीचे ऍक्टिव्हिटीज वगैरे पण असतात त्यांचे. तर नुसतं येत नाही, पण ते ऍक्टिव्हिटीज मध्ये पण मजा येते, एक चांगला एक्सपिरियन्स येतो, राईडचा पण एक्सपिरियन्स येतो, आणि एक ओव्हरऑल चांगलाच म्हणजे ऍक्टिव्हिटीज म्हणा, गेम्स म्हणा, त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट करून आपल्याला खरंच एक चांगला अनुभव येतो आणि भारी वाटतं. बरोबर आहे. तर आमचे एक मित्र आहे, तुम्ही जर का साताऱ्याचा मागचा ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये जे आमचे मित्र आहेत ते पण आमच्या सोबत येणार होते, पण काही कारणामुळे येऊ नाही शकले. जर का ते आले असते तर अजून खतरनाक मजा आली असती. कोणाचं, त्याचं का आपलं? नाही, आपलं कसं पळते आतापर्यंत, आपण त्याचं पळवत आलो, इथून पुढेही पळवणार आहे. चूक नाही होणार. ते आहेच, म्हणजे तो आल्यापासून ऍक्च्युली आमचे बाहेरचे जे प्लॅन आहेत फिरायचे ते होतच नाहीयेत. काय म्हणणं याच्यावर, खरंय का हे? तो यायच्या आधी आपले किती प्लॅन व्हायचे? हो, बरोबर व्हायचे, आणि तो जसा आला तर बिघडलं. नाही बिघडलं ना, असं म्हणजे प्लॅन होत नाहीत ना. प्लॅन होत नाही. आता नक्की काय तसंच आहे का अजून काय ते माहिती नाही. तोच हे, आता तू जर त्यांनी व्हिडिओ बघितल्यावर तोच याचं उत्तर देईल काय हे नक्की, म्हणजे कशामुळे काय होतंय, प्लॅन का होत नाहीत वगैरे. पण ठीक आहे, म्हणजे आला असतं अजून जरा जास्त मजा आली असती व्लॉग वगैरे बनवायला. ठीक आहे, पण काय हरकत नाही. तर आता इथून पुढचं नियोजन कसं आहे आपलं? आता इथे संध्याकाळी ऍक्टिव्हिटीज आहे, गेम्स आहे, त्याच्यामध्ये जे रायडर्स आहेत ते पार्टिसिपेट करतील, आणि जो कोणी विनर असेल त्यांना प्राइजेस वगैरे देतील. नंतर सॉंग किंवा नाचो डान्स होईल प्रॉपर, आणि मग बाकी डिनर वगैरे होईल. अच्छा, चालेल. आणि मग उद्याचा नाश्ता करून आपलं परत जमलं तर मॅप्रो गार्डनला पण जाता येईल आपल्याला, म्हणजे बघूयात कसं काय होते नियोजन. म्हणजे प्लॅनिंग कसं प्लॅनिंग किंवा कोण थांबायचं नाही. हा, तर ते आता बघूयात, तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओमध्ये कसं काय होते नियोजन. पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि तुमची प्रतिक्रिया जी काय आहे ती कमेंट करून नक्की कळवा. प्लीज आपण पण जरा बोला. हा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट मध्ये कळवा. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे आता हे बघू शकता इथं, हे
यामाने टी शर्ट दिलेला आहे, जरा थोडासा वेगळा वाटतोय नेहमीपेक्षा. हे पॉन्चो बिंचो तर ते देतच असतात नेहमी, पण हे टी शर्ट बघू शकता इथं. उघडा ना भाऊ, उघडा. रे थोडासा वेगळा वाटतोय कलर, पण कापड पण वेगळं आहे का? कापड वेगळे, कलर पण वेगळा आहे थोडा. आणि हे कॉलरवर बघू शकता इथे नेहमी लोगो नसतो, नाव पण नसतं, आणि कलर आणि कापड पण वेगळे आहे या ठिकाणी. आणि मागे बघू शकताय ज्या गाडीसाठी टूर ऑर्गनाईज केली होती त्या गाडीचं ब्रँडिंग आहे FZX. तर अशा प्रकारे म्हणजे खुश होण्यासारखी गोष्ट ही नेहमीपेक्षा वेगळा दिलेला आहे इथं त्यांनी बरोबर शर्ट. काहीच अडचण नाहीये, पण ह्याच्या जागी सारखा एक एमटीचा काळा शर्ट दिला असता. एमटी आहे ना, शेवटी एमटी जरा का काळा शर्ट दिला जास्ती मजा आली असती, किंवा एखादं हुडी बिडी दिला असतं तर नाही का, जरा चांगलं दिलं असतं. आणि आता इथं शर्ट तुम्ही बघितलेला आहे, आता शर्ट कसा दिसतोय नाही का, हे बघा इथं यामा बघू शकता इथं. आणि माग FZचं ब्रँडिंग आहे ना त्याला, FZX. हा, हे बघू शकता FZXचं ब्रँडिंग. अरे ब्रँडिंग दाखव ना, हात का दाखव. हा, इथं बघू शकताय हे ब्रँड अँबॅसिडर FZX. तर अशा ठिकाणी हे असं आता जरा इव्हेंट आहे त्यांचा काहीतरी संध्याकाळचा, स्नॅक्स बार्बेक्यू काय काय आहे. तर त्याचं नियोजन आता चालू आहे त्यांचं. तर थोड्या वेळात आपण तिकडे जायचंय, तुम्हाला दाखवतो काय काय असतं काय काय नाही ते. आणि हे बघू शकता इथं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात, व्हिडिओ मध्ये रेकॉर्डिंग नाही रे, कॉल चालू दाखवतोय, ब्लॉगिंग चाललंय. ठीक आहे, बघूयात आपण कसं काय आहे ते, बाहेर जाऊन दाखवतो मी तुम्हाला. हा, तर जसं तुम्हाला म्हणलं होतं की संध्याकाळचा एक इव्हेंट आहे, तर आता आपण तिथंच आहोत इव्हेंटमध्ये. हॉटेलचं एक हॉल टाईप त्यांनी केलेलं आहे. तर तिथे सगळी अरेंजमेंट सगळी बघू शकताय कशी आहे ते. बघू शकताय यामाचं ब्रँडिंग, इकडे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत काय काय, हेल्मेट, टी शर्ट वगैरे. त्यानंतर इकडे ब्लॅक आणि ब्ल्यू बघू शकताय सगळे रायडर्स आहेत. तर आता इथे काही ऍक्टिव्हिटी वगैरे होतील त्यांच्या, आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये जे कोणी जिंकेल वगैरे त्यांना ते यामाचे जे काही प्रोडक्ट्स असतील तर ते त्यांना देण्यात येतील. तर अशा प्रकारे आजचा तो त्यांचा इव्हेंट आहे. त्यानंतर स्नॅक्स वगैरे असतील, थोडेफार स्टार्टर्स वगैरे, आणि त्यानंतर मग डिनर वगैरे ते देण्यात येईल. तर आता बघूयात आपण कसं काय होतंय ते. आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, त्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी वगैरे काय असतील त्याही दिसतील, आणि डिनर वगैरे तेही तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता तुम्ही क्लिप बघितलं इव्हेंटच्या. आता मागे तुम्हाला आवाज पण ऐकायला असेल गाण्यांचा वगैरे, अजून चालू आहे. स्टार्टर वगैरे होते, नॉनव्हेज व्हेज मिक्स होते, त्यामुळं आम्ही तर काय खाल्ले नाही. ते फक्त मॉन्स्टरचं ड्रिंक होतं तेवढं पिलं. आणि आता बघावं म्हणलं जेवण तयारी का वगैरे, तर तिकडं आलोय. वेळ इथे बघू शकता, हे जरा रात्रीचे नजारे बघू शकता इथे समोर. इकडे समोर जे ह्याच्या आधी म्हणल्याप्रमाणे रूम्स आहेत इथे विला टाईपमध्ये.
तर इथून सकाळचा व्ह्यू एकदम चांगला येईल, त्यामुळं आता व्हिडिओ पुढे बघत राहा सकाळचा व्ह्यू बघण्यासाठी. आणि इकडे अशी ओपन स्पेस आहे, इकडे आपली रूम आहे आणि इकडे स्विमिंग पूल आहे. तर आत्तापर्यंतचा सगळं नियोजन नीटपणे पार पडलेलं आहे. आता इथून पुढे पण नीट पार पडावं अशी अपेक्षा आहे. तर आता बघूयात पुढे कसं काय काय होतंय ते, तसं तुम्हाला अपडेट मिळतीलच पुढे. ब्लॉग तुम्ही बघत असाल पूर्ण तर आता कंटिन्यू करा तुम्ही आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. धन्यवाद. तर आता आपली आजची शेवटची डिश आहे जेवायचं डिनर. तर त्यामध्ये आता जे बघू शकताय काय काय आहे. तर पापड, नान, एक सॅलड आहे, पास्ता आहे, एक हैदराबादी भाजी, एक पनीरची भाजी, एक सूप आहे. आणि इकडे आमचे मित्र यांच्या डिशमध्ये फक्त ॲडिशनल काय आहे तर यांनी एक स्वीट डिश आत्ताच घेतलेली आहे आणि एक चिकन ॲडिशनल आहे यामध्ये फक्त. हां, आणि मूग हलवा पण यांनी आत्ताच घेतलेला आहे. आपण नंतर बघूया. कसं तुम्ही आत्तापर्यंतचा ब्लॉग बघितला असेल तर नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला, काय वाटलं, किंवा काय अजून ॲडिशनल तुम्हाला वाटतंय, काय आयडिया असेल तर ते तुम्ही सांगू शकता. आणि पुढचा व्लॉग तुम्हाला काय वाटतं, तुमचे काही सजेशन असतील तर तेही नक्की कळवा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर शुभ सकाळ मित्रांनो. आणि यांची काय सकाळ अजून होत नाहीये. काय चाललंय? अरे जाऊया आता आपण बाहेर जरा फोटोशूट करू. रूम आहे, गॅलरी मधनं बाहेरचं बघू शकता. इथं समोर धुकंच धुकं आहे नुसतं. तर ह्याच्यापेक्षा चांगला व्ह्यू आता तुम्हाला दिसेलच. व्हिडिओ बघत राहा. चल ना बाबा बाहेर. हा आला म्हणजे नाही आता चल लगेच चल, व्हिडिओ चालू आहे. तू पाहिजे आता. परत सकाळ सकाळ वॉटरफॉलला चाललेली आहेत माणसं इथं. पण बघू शकता इथं वगैरे फार खोल नाहीये पण आहे स्विमिंग पूल. इकडं हे जिम वगैरे. आणि इथून व्ह्यू बघू शकताय समोर. आणि इकडे हॉटेलचा व्ह्यू बघू शकताय मागे. एक समोर हे दिसते हे इथे त्यांचं डायनिंग हॉल आहे. आणि इकडे मागे रूम्स वगैरे आहेत वेगवेगळे. आणि इकडे परत एकदा जिम. वरती पण इकडे मोकळी स्पेस आहे. आता एक एक करून आपण बघूयात. तिकडे समोर जी रूम आहे तिकडे जाऊयात पहिले, तिथून एकदा व्ह्यू बघूयात कसं काय आहे ते. हे इथं हा मधला रोड, या साईडला रूम आहेत आमचे. आणि रोडच्या पलीकडे या अजून चांगल्या व्ह्यू वाल्या रूम. तर अशा प्रकारे आहे रिसॉर्ट बघू शकताय. गाड्या सगळ्या इथं. आणि आता इथून वरून व्ह्यू बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे व्ह्यू आहे हॉटेलला. आज पाऊस नाहीये सध्या तरी. आणि इकडचे जे रूम आहेत त्यांना हे झोके वगैरे दिलेले आहेत बाहेर. अशा प्रकारे आतापर्यंतच सगळं चांगलं झालेलं आहे. आता इथून पुढे नाश्त्याची वेळ आहे.
8ची होती, पण अजून कोणी काही उठलेलं वगैरे नाहीये. पण आता बघूयात कसं काय काय होतंय ते. तर आता आपण डायरेक्ट नाश्त्याच्या वेळेलाच भेटूयात. तोपर्यंत तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि तुमची जी प्रतिक्रिया असेल ती कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. गाणी लावलीत आतमध्ये. काय करतोय काय माहिती. अरे काय तू येणार होता, काय झालं? हा, काय गाणी ऐकते तू? हा, तेरे मोह मोह के धागे. हा, काय खरं नाही. त्याचे मित्र मोह मोह के धागे गाणं ऐकत होते. कोणाच्या आठवणीत ऐकतात काय माहिती. हा ना, नाही कोण म्हणतंय. तर आता नाश्ता करण्यासाठी आलेलो इथं. तर बघू शकता इथं खूप भरभरून नाश्त्याचे प्रकार आहेत. इथे बघू इडली सांबार आहे, पण मी फक्त सांबार घेतलेला आहे. त्यानंतर आलू पराठा आहे, त्यानंतर मिसळ पाव आहे, ब्रेड बटर आहे, पपई आहे आणि बटाट्याचा एक प्रकार आहे. आणि त्यानंतर इथे बघू शकताय डाएट म्हणून सगळं गोड गोड चालू आहे इथं. तेच ना, सगळं गोड गोड आहे ना. हा, छान. तर नाश्ता आहे. तर आता लवकर नाश्ता करूयात. पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत आत्तापर्यंत बघत आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि याच्या आधीचा जो साताऱ्याचा व्लॉग टाकला होता तो नक्की बघा, आणि तुम्हाला आवडेल. काही बोलायचंय का? चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालं अजून काही? ठीक आहे, चालेल. आपण भेटूयात आता रूमवर वगैरे. जेव्हा आम्ही निघू इथनं तर तेव्हा आपली एकदा भेट होईल परत. तर तेव्हा आपण बघूयात कसं काय आहे ते नियोजन पुढचं. तेव्हाच आपण फिक्स करूयात, कारण की आता यांचं टायमिंग होतं 8 वाजताचं. नाश्त्यालाच 9 वाजलेत. तर आता निघायला किती वाजतात काय माहीत नाहीये. तर तोपर्यंत नाश्ता एन्जॉय करूयात. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. संडे आज, बरोबर. तर अशा पद्धतीने आता सगळं बॅगा पॅक करून झालेल्या आहेत आणि हॉटेलमधनं निघायची वेळ झालेली आहे. तर इथं बघू शकता यांनी खूप लवकर सगळं आवरलेलं आहे, त्यामुळे आम्ही उशिरा निघतोय. काय बोलू मी आता? काय नाहीच आहे बोलत, काय बोलतो. तर अशा पद्धतीने आता निघायची वेळ झालेली इथून. तर आता जरा फोटोशूट वगैरे होईल, त्यानंतर मग डायरेक्ट मॅप्रो गार्डनला जाणार आहे. पण तिथला एक ब्लॉग जो असेल तो बघूयात. जर का हा व्हिडिओ जर का खूप मोठा आला तर मग यात ऍड नाही करणार, त्यासाठी एक वेगळी व्हिडिओ बनवावं लागेल. तर कसं काय होतंय ते तुम्हाला कळेलच जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. नसेल केलं तर नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तर आजचा व्हिडिओ तर इथंच संपलेला आहे. एक अजून 5-10 मिनिटात आम्हाला इथून निघायचंय, त्यामुळं आता फार काय असं नाहीये. तर एक इथं आपला आता शेवट होईल. तर हे आमचे मित्र. तर कसं काय वाटलं ओव्हरऑल आतापर्यंत? एक शेवटचं काहीतरी 2 शब्द बोला. खरं तर चांगला अनुभव होता महाबळेश्वरचा. त्याच्यामध्ये साईडचा एक्सपिरियन्स चांगला आला. वातावरण आताचं खरंच भारी आहे. सो या महाबळेश्वर सारख्या ठिकाणी येणं खरंच चांगली गोष्ट आहे. फिरायला खरंच भारी वाटतं आणि खरंच आलं तर निवांत वाटतं. आणि गाड्यांचा वगैरे आवाज नाही, काही नाही, एकदम असं निवांत प्लेस आहे. छान वाटलं, चांगलं. आणि ज्यांच्याकडं यामाच्या गाड्या आहेत त्यांनी तर ही जी यामाची ओव्हरनाईट टूर असती ती तर अजिबात मिस करू नये अशी विनंती आहे सगळ्यांना. कारण की महाबळेश्वर 2,500 तुम्हाला इतक्या चांगलं हॉटेल, त्यानंतर जर का 2,500 रुपयामध्ये मिळत असेल तर काहीच अडचण नाहीये. त्यामुळं फार महत्वाचं काही कारण नसेल तर कोणीही ही टूर कॅन्सल करू नये. प्रत्येक टूरला जावं. दरवर्षी एक टूर असते यांची, तर प्रत्येकाने ती नक्की करावी. तर इथं आता आपला ब्लॉग संपतोय. तर पुढचा ब्लॉग आपण करणार आहे जो पार्ट 2 असेल महाबळेश्वरचा, म्हणजे ह्याचाच पुढचा भाग असेल. त्यामध्ये ओव्हरऑल
हॉटेल दाखवलंय, म्हणजे हॉटेलचं आपण बघणार आहोत त्यामध्ये ओव्हरऑल, म्हणजे रिव्ह्यू टाईप, म्हणजे 50% रिव्ह्यू वगैरे आहे. तर तो तुम्ही नक्की बघा. आणि परत एकदा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्ही सबस्क्राईब केलं तर अजून उत्साह वाढतो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.